महायुतीकडून ठाकरेंची शिवसेना लक्ष्य. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा, अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात भाजपचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचाही पलटवार. शरद पवारांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही. शिरूरमध्ये अजित पवारांचं विधान. तर अजित पवारांचं करिअर बघा मग समजेल. सुप्रिया सुळेंचा पलटवार. शरद पवारांचा पराभव महत्वाचा. चंद्रकांत पाटलांचं विधान चुकीचं. अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रादेशिक पक्ष विलिनीकरणावरील शरद पवारांच्या वक्तव्याचे पडसाद कायम. ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही. अजित पवारांचं विधान. दिल्लीश्वरांची चावी दिलेली माकडं फिरतायत. उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. तर ठाकरेंना उपचाराची गरज. फडणवीसांचा पलटवार. प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रेंची वादग्रस्त विधानं. श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है. प्रियंका चतुर्वेदींचं विधान. आदित्य ठाकरेंच्या कपाळावरही तेच लिहायचं का. म्हात्रेंचा पलटवार. 15 सेकंद पोलीस हटवा. ओवेसींना कळेल. नवनीत राणांचा इशारा. तर 1 तास घ्या. ओवेसींचं राणांना प्रत्युत्तर. 17 तारखेला नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार. अखेर 17 तारखेच्या मनसेच्या शिवाजी पार्कच्या सभेला परवानगी. ठाकरे गटाकडून दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरू. अखेर 11 वर्षानंतर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालाची उद्या शक्यता. दोन्ही बाजूकडून युक्तिवाद पूर्ण. विशेष न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचं. भारतानं निर्यातबंदी उठवताच निर्यात मूल्य घटवत पाकिस्तानचा नवा डाव. भारताचे $550 तर पाकचे $325 प्रति टन निर्यात मूल्य. भारताला फटका बसण्याची शक्यता.